म्हणलं काय धटकुली आहे, देवाचंच नाव घेत नाही. म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे. म्हणले महाराज मला लय लाज वाटते. म्हणलं कशाची. म्हणली इठल इठल म्हणायची. म्हणलं का गं. म्हणली महाराज ईश्वर ती माझ्या त्यांचं नाव ऐकच त्यांचंही म्हणून घ्यायचं नाही का. बायका विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या आणि ती एकटीच म्हणायची पप्प्याचा पप्पा पप्प्याचा पप्पा पप्प्याचा. लय गुन्हाचं लागून गेला काय. आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायकोचं तुमच्यावर लय प्रेम आहे. तुम्ही बघतो वय म्हणा मग पुढचं सांगते. महाराज रावणाला 80,000 होत्या तरी शेवट कोण आली. आली का. आली नाही दादा. अहो एका म्हातारीचं म्हातारं मेलं. तिला कळलं. तिनं चूल पेटवली. 2 गरम गरम भाकरी टाकल्या. दूध घेतला आणि काला केला. शेजारची बाई पळतच आली. म्हणली का हो मला असं कळलं तुमचा नवरा गेला. म्हणली माहित आहे मला. लाज वाटते का तुला. नवरा गेला आणि गिळायली. म्हणली एवढं खाऊ दे पुन्हा बघ कसा दणका करते. दणका करायची गोष्ट आहे का. काही नाही दादा कुणी कुणाचं नाही उगा येड्यात काढतात तुम्हाला. आता हे आमची पोरं म्हणतात तुम हे तो जिंदगी आहे. तुम नाही तो जिंदगी में गम ही गम है. अरे येड्या माझं एक ऐक. कीर्तन झालं की नाही तिला एक मिस कॉल कर. आणि तिनं फोन केला की नाही तिला फक्त एवढंच म्हण हॉस्पिटलला गेलतो रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या. एवढंच म्हण पट्या बरं. आणि तिला म्हणाव जगन वाचन भरोसा नाही उद्याच्याला भेटाय. ती जर आली तुला जर टच केला ना मी कीर्तन करायचं बंद करीन दादा. येडेत तुम्ही. तुम्हाला लय वाटतं माझी बायको येडेत. लय येडेत तुम्ही. तुम्हाला कळत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. हे नाही हे सगळा तुमच्या इस्टेटकडे बघून तुमच्या स्टेटसकडे बघून पुरी फिदा होतात. तुम्हाला कळत नाही. अरे असं जगा तुम्ही काय कुत्र्यासारखं पोरींच्या मागे लागताय. अरे पोरीच्या बापानं तुमच्या मागे लागला पाहिजे माझी पोरगी कर म्हणून. एवढ्या थाटात जगायला पाहिजे दादा. असं जगा जरा. आणि तुम्हाला मी सांगते पोरींनो ह्या आईऱ्या गायऱ्या भंगार मालाच्या प्रेमात पडी जाऊ नका. इलेक्शन होईपर्यंत प्रचार करणारी जात येईल. आता हे कळलं त्यालाच कळलं महाराज. त्यामुळे प्रेमानं सांगते नका 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 रे पोरींनो खरंच नका रे. लय विचित्र काम आहे यांचं. काय सांगा महाराज काय बोलतात प्रपोज मारेपर्यंत. तू बघतो वय म्हण तू यासाठी जीव देईन. वय म्हण चंद्र सूर्य तुझ्या काय बापाचा सातबारा आहे काय वर. चंद्र सूर्य नाही पोरं इतकं गोड बोलतात. आणि पोरींनो आपली चूक नाही ना. महाराज बैठकीत पोरगा बसला पोराचा बाप लय तोंड वासून हुंडा मागायला ना द्यायचा नाही. जर आपली चूक आणि आपलं चारित्र्य व्यवस्थित असेल तर द्यायचाच नाही. आता बंद करायची. लय झालं दादा. पोरगी द्यायची तुम्हाला भोग भोगायला बायको द्यायची काम करायला मोलकरीन द्यायची नंदाला जाऊ द्यायची लेकराला आई द्यायची सगळं द्यायचं वरनं पैसे द्यायचे. बरेच पोराचे बाप बसले असते जरा जीवाला काय वाटू द्या. लोकांची पोरगी आणायची त्या बापाचा पैसाही आणायचा. कुठं फिरशील एवढं पाप. म्हाताराचे घेतो पोरीचे घेतो कुठं कुठं ठेवतो. अरे किती घ्यायची. मग आम्ही घेतो तिला देतो. अरे नको देऊ. तुझ्याही पोरीला द्यायचा नाही तुझ्याही पोराला घ्यायचा नाही. अरे जरा महाराष्ट्र सुधरवा. अरे कवर भीक माग्यासारखं जगणार. अरे अर्धी असू द्या पण स्वाभिमानानं खाना. लोकांची हिसकून घ्यायची लय सवय. आणि एक लक्षात ठेवा लोकांची घेतली तर तुझी बी जाती बघ. मग लोकांची घ्यायच्या मनगडीत पडतच जाऊ नका. आणि तुम्हाला सांगते एखादा पोराचा बाप म्हणलाच ना त्याला फक्त म्हणायचं तुझ्या पोराला हात पाठव. त्या पोराला आतल्या खोलीत न्यायचा. आतल्याच्या आतल्या न्यायचा. कडी लावायची. कोपऱ्यातला बाबू घ्यायचा ठोकायचा. असा काळा निळा करायचा पुन्हा बैठकीत आणून बसवायचा. ती नुसता बापाला म्हणला पाहिजे पापा मालच खराब आहे. भ्यायचं नाही पोरींनो. नवतरुणींनो कंबर कसून उठा ग हुंडा मागला त्याला नेऊन कुठा ग. नवतरुणींनो कंबर कसून उठा ग हुंडा मागला त्याला नेऊन कुठा ग. पण त्यासाठी तुम्ही चांगलं पाहिजे. तुम्ही झटके ते थिंडले तर काही खरं नाही बरं का महाराज. म्हणून तुमचे झटके जरा कमी करा आधी. लोय व्याग करो हिनीच बापाची इज्जत ठेवली तर बापानं कुणा तोंडानं हुंडा द्यायचा नाही. हुंडा कसं तरी खपवायचंय म्हणून हुंडा. एक गोष्ट लक्षात ठेवा कधीतरी बरं का मी पोरगी म्हणून ए पोरींनो कधीतरी रातच्या 12 वाजता उठा. त्या बापाच्या अंथरुणाजवळ जा. त्याचे जिजलेले पाय सुरकू त्या पड्याला चेहरा बघा. त्या बापाच्या पायाला हात लावून वचन घ्या. आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल. नाही काय जमलं ठीक आहे. नाही काय जमलं काहीच करणार नाही. पण बाबा तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. एवढंच वचन द्या दादा. पास झालं रे. जिंदगी कीर्तन करणे लागलं माझं. आणि पोरांनो मरायचंय ना तरी दारू पिऊन गाडी पळवली मेला. लय गांजा वाढला मेला. अरे व्यसन इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त गाव आहे का. बर 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 बर
ज्याला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही स्वाभिमानाने हातवरी करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 घ्या. गडीच 100 आहेत महाराज इथं. त्यातले 50 खात नाही महाराज. जे खात नाहीत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. खाणारे वाजवा. अरे जनाची नाही मनाची तरी वाजवणारे टाळ्या. अरे खायचं बंद कर. लय महाराज तुम्ही म्हणून तुम्हीच नाही आमचे सुद्धा गुणाचे नाही. कीर्तन झालं ना ह्याची दाणे दिवा दिवा तुझा शरण अरे काही जीव आहे तुझ्यावर. खायचं ते खारे बाबा प्यायचं. आणि हे बघा मी सांगून तुम्ही ऐकणार नाही हे मला माहित आहे. म्हणजे मला माहित आहे. मी एखाद्या पोराला म्हणलं बाबा प्रेम बिम करू नको ती इथं बसून तिला मेसेज करतो शुल्ला पाटीलचं कीर्तन ऐकतोय बरं. ही बेकार म्हणजे जाती जरा अवघड आहे. मी म्हणलं ना का तू हे बघा मला गॅरंटेड माहित आहे मी किती बेबीच्या देठा बसलं बोंबलू द्या तुम्ही ऐकणार. खुशाल नाही म्हणतो की नाही. ऐका दादा गोष्ट लक्षात ठेवा. वासनेच्या संगे नको जाऊ. खायचं ते खा महाराज. प्यायचं ती प्या. आता मांसाहाराविषयी तर लय अवघड आहे महाराज. खाऊ नये असं माझं मत नाही पण कमीत कमी करायचा प्रयत्न करा ना. ते काय काय असली विचित्र लोक. मी असंच म्हणलं कीर्तनात ती म्हणला हे लेवर डजात जाऊ नको. जर आम्ही नाही ना खाल्लं तर सर्क्युलेशन बिघडल. सर्क्युलेशन. अरे तू खायचं बंद कर तेवढ्याच 2 4 कोंबड्या वाचतेल्या महिन्याच्या. लय विचित्र लोक काय म्हणतील काय सांगतील भरोसा. अहो 7वी 8वीचं पोरग माझ्याकडे टिंगी करत आलं आणि मला म्हणला अख्ख्या गावाला कीर्तन करत फिरत बोंबलं थिंडती मला एका प्रश्नाचं उत्तर दे. म्हणलं विचार. म्हणलं सांग माणूस एका पायावर कधी उभा राहतो. म्हणलं मला माहित नाही. कशाला ढेकळं कीर्तन करते का. म्हणलं मला खरंच माहित नाही. म्हणलं ऐक मी सांगतो. म्हणलं विचार सांग. म्हणलं ऐक माणूस एका पायावर तवा उभा राहतो जेव्हा ती पॅन्ट घालीत असतो. काही संबंध आहे का. घालण्यात बिरोड तसाच मला लय लेकरं तर इतकी आगाव. अहो हे ज्युनियर सिनियर केजीचं पोरग मला दारात खेळत होतं. आज्याला चिंता मॅडम चालली होती दारात नाही ना 4-5 दिवस शाळा बुडवली होती. मग आजा म्हणला पिंट्या लप 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 मॅडम चालली दारातनं. पिंट्या म्हणला बाबा तुम्हीच लपा. ती म्हणला का. म्हणला मी मॅडमला सांगितलंय माझं म्हातारा मेलंय महिनाभर येणार नाही. कुणाचे आले काय गुणाचे आहेत काय. लय विचित्र काम आहे. म्हणून लक्षात ठेवा संस्कार यांना देणं फार गरजेचं आहे बरं काय. महाराज आपण एवढं ऐकतो ना ऐकून फायदा नाही. तुम्हाला सांगते तुम्ही सोडा. 8वीचे पोरं महाराज मावा खातात गोवा खातात दारू पितात आणि बापाला म्हणतात. महाराज 8वीचं पोरग मावा चोळत होतं माझ्या समोर आलं. कीर्तन करायची शेवटी बोलायची सवय. लाज वाटते का. म्हणलं गाबड्या तुला चड्डीतला पॅन्टी द्यायचा मावा चोळतो. ती मला म्हणला ए तू कोण. महाराज विराज मंडपात. झालं ना कीर्तन आता बोंबलायचं नाही. मी माझ्या बापाला भेट नाही तुला भेटचं कारण नाही. समोरून त्याचा बाप आला त्यानं चोळलेली माव्याची मूठ पटकून मागं घेतली. मी म्हणलं कारण आताच म्हणलं तर बापाला भेट नाही मागं का घेतली. ते म्हणलं हे भेटतो म्हणून घेतली नाही. म्हणलं मग मागं. ती म्हणलं ती आवला त्यातलीच आरती मागताय म्हणून मागं घेतली. बापच या जातीचा पोरग काय माळकरी निघणार आहे का. म्हणून तुम्ही सुधारा. तुम्ही खायचं बंद करा. तुम्ही जर ना तुला म्हणत असाल तर धान आणखायच्या ती आत येणार आरती खाऊनच येणार आहे. म्हणून विचार करा जरा. तुम्ही चांगलं धन्य माता पिता तयाची तुम्ही चांगलं असणं फार गरजेचं आहे. महाराज कुठलीही गोष्ट असू द्या. लेकरू तुकोबारा आहे उगच पोटी आले ज्ञानोबारा आहे उगच पोटी छत्रपती शिवाजी महाराज उगच पोटी आले नाही दादा. आदर्श तसे होते तुमचे आदर्शही चुकतायत दादा. म्हणून तुम्हाला सांगते खायचं ते खा. पिणारे तर लय वाईट. मग अशी अनुभव घेतला ते कळलं त्यालाच कळलं महाराज. पिणारे लय वाईट. एकानं पिली बायकोकडे गेला. बायकोला म्हणला तुला माहिती आहे का तुला माहिती आहे. बायको म्हणला पिल्यावर तुलाच माहित असतंय. बायकोला म्हणला गाववाली इडी दिडी. बायको म्हणली का. मला सरपंच केलं नाही. बायको म्हणली तू उभाच नव्हता. ती म्हणला करून टाक. गाववाली गाव आमदार तालुका खासदार जिल्हा बदलीन जिल्हा पंत ड्रेस बदलीन ड्रेस. बायको म्हणली धुंदी ती दारूच्या नशेत लुंगी समजून माझा पर्कल घातलाय तो बदल. पुन्हा दुसरं बदल. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. पण एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्याच गोष्टी विचित्र आहेत. काय सांगा म्हणून खायचं ते खा महाराज. अमृत छोड़ शराब पीता है हरि के नाम से दूर भागता है. तूने जीवन गवा दिया क्या किया. जिसे पाना था उसको ही खो दिया. जिसे पाना था उसको ही
खो दिया। जिसे पाना था वो जिसे पाना था वो जिसे पाना था उसको ही खो दिया। तर प्राप्त काय करायचं हे माहीत असायला पाहिजे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला प्राप्त. एवढंच करायचंय दादा. काय करायचंय एवढं जीवनामध्ये आपल्याला विश्वास असला पाहिजे. काहीही झालं ना दादा तरी तो माझी साथ सोडणार नाही. आणि एकदा त्याच्या नामाचं आपण चिंतन केलं ना. आमचे नामदेव राय म्हणतात तुम्ही नका काळजी करू हो, तुम्ही फक्त हरिदास व्हा. भक्ताई से जाना जे देही उदास गेले आशा पाश. तुम्ही कल्पना सोडा, अहंकार सोडा, त्याचं नाव घ्या. तुमचं कल्याण करायचं माझ्या हातात आहे. अरे मी भगवंताला मागतो. मागण्याचा अधिकार पाहिजे. देवाकडे कुणीही मागू शकत नाही. मागण्याचे 3 नियम. ज्यानं मागितलं मागणाऱ्याकडे अधिकार पाहिजे. ज्याच्याकडे मागितलं देण्यासाठी असलं पाहिजे. आणि जे मागितलं ते मागणं योग्य पाहिजे. नामदेवरायांचा काय अधिकार आहे? अरे आमच्या नामदेवरायांनी वयाच्या 5 वर्षी भगवंताला जेव घातलं. काय अधिकार आहे? आणि नामाचा विचार केला तर नामाचा एवढा अधिकार आहे. नाम इतकं श्रेष्ठ आहे तुम्हाला म्हणून सांगते. तुम्हाला माहित आहे रामायण वगैरे कधी ऐकलं असेल. राम नामाची दगडं तरली. बरोबर आहे? एवढं तरी माहित आहे का? राम नामाची दगडं तरली. ही बातमी रावणाला कळाली तर रावणाचे भक्त म्हणाले जर राम नामाचा दगड तरतय तर रावण नावाचा सुद्धा तरायला पाहिजे. इज्जतीचा प्रश्न होता. सोन्याचा कमंडलो घेतलं, दगड घेतला, दगडावर नाव टाकलं रावण, दगड टाकला पाण्यात. हुशार आहेत तुम्ही, ऐकणारे ज्ञानी लोक आहात. मला सांगा रावण नावाचा दगड तरला की बुडला? माता मावल्या अय बाया, रावण नावाचा दगड तरला की बुडला? काय वाटतं तुम्हाला? मोठ्यानं बोला ना. अरे फक्त कल्पना करा, इमॅजिन. मी काय तुम्हाला उत्तर खरं खरं मागत नाही. फक्त सांगा काय झालं असेल. तरला असेल की बुडला असेल? पुरुष मंडळी बुडला असेल. बरं का? रावण नावाचा दगड बुडला दादा. रावण नावाचा दगड बुडला दादा. रावण नावाचा दगड तरला. तुम्ही म्हणताल एकतर तू महाराज नाही तर आम्ही माणसं नाही. एकतर तू कीर्तन करायचं बंद कर नाही तर आम्ही ऐकायचं बंद करतो. ज्या बाबानं दुसऱ्याची बायको पळवून आणली त्याचा दगड जर तरत असेल आमच्या तर इमारती तराय पाहिजे. कोण आहे तो रावण? त्याचा दगड तरावा? तरला का? रावणाच्या बायकोला शंका वाटली. रावणाची बायको म्हणाली होय व मी काय म्हणते. बायको लाडाला आली की फार गोड बोलते. होय व मी काय म्हणते, तुमचा दगड तरला कसा? रावण म्हणला तुला म्हणून सांगतो. तुम्ही म्हणसाल फक्त तिलाच सांगितलं, तुम्हाला कसं कळलं? मी तिथंच होते. लई विचार करू नका बरं. ऐका. रावण म्हणला तुला म्हणून सांगतो ऐक. दगडावर रावण नाव टाकलं हेही खरं आहे. दगड पाण्यात तरला हेही खरं आहे. पण दगड तरला त्याचं कारण आहे. मी त्या दगडाला म्हणलो तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ म्हणून दगड तरला. दादा विचार करा. रामाच्या शपथेनं जर रावण नावाचा दगड तरत असेल तर रामाच्या नामानं तुमच्या आमच्यासारखा नाशिवंत देह तरणार नाही का? तरतो ना दादा. फक्त त्यासाठी आहे ना त्याचं नाम घेणं गरजेचं आहे. बरं घेण्यासाठी त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी हवंय. काय हवंय? उपजोनी या पुढे ते येऊ. आम्हाला काहीतरी हवंय. काय हवंय? मला एवढं सुख भोगायचं, एवढं तुझं नाम घ्यायचं, मग जीवन नको. कारण याचा भरोसा देह जागील त्याशी काळवा खाईल. हे जाणार आहे. शम्मा पूज जाई की चलते चलते सासर सजाई की चलते चलते साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं ये किसी का. तुला हिफाजत कर ले तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. 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 पिंजरा खाली.
पिंजरा था पिंजरा था। महाराज जाना है आज जवानी परित्रने वाले कल पछताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे डरता है ढल जाएगा। जाणार आहे दादा, मग जगताना असं जगा। सागर से जो टकराता है उसे तूफान कहते हैं, सागर से जो टकराता है उसे तूफान कहते हैं, लेकिन मर के भी जो याद आए उसे इंसान कहते हैं। माणूस त्यालाच म्हणायचं तुका म्हणे एक मरणे तुका म्हणे का मरणे सरे, 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 तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे एक मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे गेल्यावर नावराव छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगले, पण काय जगले दादा, शिकवण तशी होती। तुम्हाला एक सांगू, शिकवण फार महत्वाची। 5.5 वर्षाचे शिवराय गावात तमाशाचा तंबू आला। राजांनी मासाहेबांना विचारलं, मासाहेब हे काय असतं? हाताला धरून सांगितलं, बाय राजे तुम्हाला राजा व्हायचं आहे। काही गोष्टी कळणं गरजेचं आहे। काय कळलं पाहिजे? बाय राजे तुम्हाला राजा व्हायचं आहे, पण तुम्हाला बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचा आहे। त्या वाक्यात शिवराय घडलेला नाही। आम्हाला कळत नाही हो पोरी काय, आणि बलात्कार शरीराचाच व्हावा, हातानेच करावा असं नाही। तुमची पोरं दररोज कॉलेजच्या चौकात बसून 10 पोरींचा नजरेनं बलात्कार करतात, त्याचं काय करायचं दादा? शिकवा ना जरा त्यांना। तुझी आई सुद्धा एक बहीणच आहे, तुझी स्त्री आहे, तुझी बहीण सुद्धा एक स्त्री आहे। शिकवा दादा, शिकवणं गरजेचं आहे बरं काय, फार गरजेचं आहे। महाराज विश्वास पाहिजे, विश्वास आपल्या लेकरावर आपला। अरे किती विश्वास, लेकरावर तर सोडा, अरे शाहिस्तेखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तेखानाची पोरगी गायब झाली। महाराज बायको विचारते शाहिस्तेखानला, जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने हमारी लड़की उठा ली। शत्रू आहे शाहिस्तेखान, पण बायकोला सांगतोय, अगं ए जर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी नेली असेल ना, शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, त्याला विश्वास म्हणायचं दादा। काय विश्वास होता, अशा विश्वास आपल्या लेकरावर असला पाहिजे दादा। म्हणून राजे एकच होते। आणि अजून एक प्रथा काढली बरं का पोरांनो, तुम्ही एकमेकाला राजे म्हणायचे, ती एक बंद करा। बिलकुल आपली लायकी नाही राजे म्हणून घ्यायची, आहे का? तुम्ही साध्या आरेची धोत्रात मुततोय ती राजे, जो पोरींकडे वाईट नजरेनं बघतो तो राजे। राजे कोणच? छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पलीकडे राजे नाही दादा। कुठल्याही आईला गायला नक्तू गायला राजा म्हणतच जाऊ नका। महाराज कुणालाही काही म्हणतात लोक, काही लक्ष देऊ नाही का बरं का? एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव काही गोष्टी बोलायला मला सुद्धा लाज वाटते बरं का, पण आता हे गाणं बदलून गाणं करावं लागेल। तुम्ही कधी गडकिल्ले बघितले? एखादा तरी गडकिल्ला बघितला असेल, एखादा तरी पुढचे मंडळी एखादा बघितला असेल, हा पोरांनो बघितला एखादा गडकिल्ला बघितला? आता गाणं म्हणावं लागेल, माझ्या गर्लफ्रेंडचं नाव गाजतंय गडकिल्ल्यांच्या दगडावर। एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, माझा राजा देव जरी नसला ना तरी आज जो मंदिरात देव आहे तो त्या देवावर, म्हणून देवापेक्षा कमी नाही, म्हणून गड किल्ले मंदिरापेक्षा कमी नाही।
मंदिर अपवित्र करता का? आपल्या धर्माला शोभा देतं मंदिर अपवित्र करणं? नाही. आणि तुम्हाला एवढीच हौस आहे ना गर्लफ्रेंडचं नाव लिहायची, तुम्ही लिहिता ना कॉलेजच्या संडास बाथरूम मध्ये योग्य जागा, त्याच्या पलीकडे लिहू नका. आणि एक पोरगा गड किल्ल्यावर गेला, ठरवा ना कमीत कमी मी स्वतः गड किल्ल्यावर गेले ना कमीत कमी 2-4 दगड तरी पुसून येते, जेवढी माझी उंची पोचेल तेवढी. कारण मला जीवनात एकच नाद आहे दादा, नाद आतमी येते ना, मला एकच नाद आहे. आकाशाची उंची कधी मिटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही, श्वासात श्वास येतोपर्यंत शिवरायांचा नाद कधी सुटणार नाही. नादच आहे दादा, रोग आहे रोग. कुणी किती बोलू द्या, आज मला माहित आहे, आज मी जिथं उभा आहे एवढ्या माणसात ताट फाडणं बोलते ना, त्याचं कारण माझा राजा आहे. माहित आहे मला, जाण आहे, कदर आहे. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के, शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. आम्ही हे जे सुधारलोय ना दादा, ते त्यांच्यामुळं. मग ज्यांच्यामुळं सुधारलोय त्यांचं कधी गुणगान गायला विसरणार नाही. माणसं म्हणतात गरज काय, अरे गरज आहे दादा. अरे तुम्ही शिवराय व्हाल, काहीच वावगं नाही, तुम्ही व्हाल. वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार करून मिळतं तरी काय. अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसली, समजा तिला तुमची माय, तुम्हीच असाल या कलियुगातले शिवराय, तुम्हीच असाल दादा, तुम्हीच घडाल. होणार ना, शेवटी ते राजे तसे होते दादा, तशी कदर होती. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. अरे दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. घडला झाला स्वराज्य. स्वराज्यासाठी बाजी, मुरारबाजी, तानाजी, शुक्लदेवांनी आत्मबलिदान केलं. अरे कारण या बाण पोरींनी वैधव्य पत्करलं, अशा राज्यावर खरा अधिकार जनतेचा. माझ्या राजाला रायगडावर स्वतः राज्याभिषेक करून घेतला. कवी भूषण म्हणतात, तेज तम अंश पर कृष्ण जमी कंस पर, तो वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. का आदर आहे बघा. 3.5 वर्षापूर्वीचा काळाकृत्य कालखंड, जवळ जवळ सर्व उत्तर हिंदुस्थान इस्लामी आक्रमकाच्या पंजाखाली गेलेला. कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही आदी धर्मांध राजवटी स्थापन झालेला. दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर यांनी आपला पाय रोवलेला. सत्ता विस्तारापोटी कायमी लढाया केल्या, यामध्ये माझी सामान्य जनता भरडली गेली. अरे कुटुंबाचा कुटुंब उद्ध्वस्त झाला. कुणाची कुस उजाडली तर कुणाच्या कुंकवाबरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. घराघरातून ऐकू येणारे आक्रोश, किच्चाया, हुदके ऐकून झोपड्यात उरल्या सुरल्या मिळवीच्या पंथ्या थरथरत होत्या. शेवटी फडफड करून विजत होत्या. टोळ्यात देखत माझ्या आई बहिणीच्या बुडली जायची, टोळ्यात देखत माझी आई बहीण उचलली जायची. माझ्या देवाची, माझ्या संतांची मंदिरं उद्ध्वस्त व्हायची. अशा काळोखात एक तेज पुण्य ज्योती, एक तळपता तारापुण्य भूतलावर अवतरली तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी. स्वराज्याचा दीपक जनतेचा वाली राजा शिवाजी जन्मास झाला. क्षत्रिय श्री 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 शिवाजी
दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती शिवाचे माबळी आम्हाला नाही कुणाची भीती अरे नाही कुणाची भीती शिवाचे माबळी आम्हाला नाही कुणाची भीती अरे नाही कुणाची भीती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती आणि असे जनकल्याणी पोरं जर जन्माला आली ना दादा आमचे नामदारा म्हणतात देवा महाराज जे दुसऱ्यासाठी जगतात दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करतात ना महाराज त्याला एकच काम आहे महाराज जीवनामध्ये त्यानं काही करू दे त्याला सगळं सुख लागेल आणि त्या सुखाची अपेक्षा आमचे नामदेव आहे भगवंताकडे विनंती करतात अभंगाच्या प्रथम चरणात अकल्पायुष भावे अकल्पायुष भावे तया अकल्पायुष अकल्पायुष हरि जिया हरि जिया कल्पनेची बाबा नवो हरि बोल कल्पनेची बाबा नवो गावने काली कल्पनेची बाबा नवो कल्पनेची बाबा कल्पनेची बाबा कल्पनेची कल्पनेची बाबा देणार नाही असं नाही फक्त कधी आणि नुसतं देत नाही सुखी सुद्धा ठेवतो सुखी राहायचंय ना काही ना कल्पनेची बाबा न हो कमी काही ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो तन हो गारी ही संत मंडळी सुखी असो